2019ला महाविकास आघाडीचं सरकार तयार झालं. या सरकारचं मंत्रिमंडळ वाटप झालं, पण या सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देण्यात आलं. हे मंत्रिपद कोणामुळे देण्यात आलं ह्याचं वक्तव्य जे ते मंत्री भरत गोगले यांनी संपूर्ण किस्सा सांगितलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. सर, नेमकं काय झालं होतं महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना? तुम्ही म्हटलं की आदित्यला मंत्रिपद देण्याची गरज नव्हती, कारण की त्यांचे वडील त्यांचे बाबा. असं आहे की त्यावेळेला असं ठरलं होतं एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं, पूर्ण तयारी झाली. एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी मेहनत घेतली की काही एअरपोर्टला गेलेले पण महाविकास आघाडीतले काही आमदारांना स्वतः जाऊन साहेबांनी लोक पाठवून स्वतः जाऊन त्यांना परत घेऊन आले हॉटेलवरती. आणि आमची हॉटेलवरती संपूर्ण हे मंत्रिमंडळ स्थापित होईपर्यंत सगळी व्यवस्था, त्याची देखरेख सगळं टोटल शिंदे साहेबांनी केलं होतं. आणि आम्हाला पण वाटलं चला ठीक आहे, ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी कुठलं पद घेतलं नाही, शासनाचं लाभाचं पद कुठलं स्वीकारलं नाही. नाहीतर बाळासाहेब मागच्या वेळेला मुख्यमंत्री होऊ शकले असते ना, यांना मनोहर जोशी आणि नारायण राणेंना दिलं तेव्हा, पण नाही घेतलं. मग मला सांगा, आम्हाला पण तसंच वाटलं की बाळासाहेबांच्या पद्धतीप्रमाणे उद्धवसाहेब हे पद स्वीकारणार नाहीत, पण त्यांनी ते स्वीकारलं. काय कारण कसं काय हे ते नंतर कळत गेलं. त्याचबरोबर आदित्यला जे काय पद दिलं हे अत्यंत चुकीचं झालं. हे सगळ्या शिवसैनिकांना मानावं लागलं की स्वतः जर मुख्यमंत्री आहेत तर मग आदित्यला मंत्री करण्याचं कारण काय. आताही तुम्ही पाहिलं की केंद्रामध्ये जेव्हा मंत्रिपद आलं तेव्हा आम्ही सगळेच जण बोलत होतो की खासदार श्रीकांत शिंदेना हे पद द्या तुम्ही मंत्रिपदाचं, पण साहेबांनी नाही दिलं. हे प्रतापराव जाधव ह्या शिवसैनिकांना ते मंत्रिपद दिलं. मग तुम्ही विचार करा फरक पद्धत कशी आहे ती. जर स्वतः तर मुख्यमंत्री होऊन परत मुलग्याला पण पद दिलं आदित्यला, ही त्याच वेळेला पहिली चूक झाली होती. पण हे दिलं कोणामुळे गेलं ह्याच्यात नेमका वहिनीमुळे दिलं गेलं, हस्तक्षेप कोणाचा? वहिनीमुळे दिलं गेलं. कारण स्त्री हट्ट, आईचा हट्ट हा उद्धव साहेबांना पेळवला नाही आणि त्यांना ते द्यावं लागलं असं आमचं म्हणणं आहे. त्याच्या पुढे जर जाऊन बघितलं तर 2014च्या निवडणुका होत्या, नारायण राणे पुन्हा परतीच्या प्रवासावर होत्या, अशा एक चर्चा होत्या आणि त्याच्यानंतर त्या चर्चा सुद्धा थांबवल्या गेल्या. त्याचं नेमकं कारण? हे कारण असं आहे की ज्या वेळेला हे चर्चा सगळ्यात झाल्या त्यावेळेला काही राणे साहेबांचे मित्रमंडळी आमच्या सानिध्यात होती, मित्र म्हणून. त्यावेळेला आमच्या सगळ्या चर्चा आल्या, घडामोडी होत होत्या. आम्हालाही उत्साह होता की आमच्या कोकणातले नेते नारायण राणेंसारखे एक मजबूत नेते जर परत शिवसेनेमध्ये येत असतील तर त्याच्यापेक्षा आनंद कुठला आहे. आणि त्याप्रमाणे आमच्या काही चर्चा होत आल्या होत्या. परंतु नंतर कुठं काय माशी शिंकली हे आम्हाला, कारण ते आले असते तर महाराष्ट्रामध्ये एक त्यांचं वेगळं वळण होतं मुख्यमंत्री असल्यापासून. आणि काही मंडळी त्यांच्या अगदी जीवाभावाची होती, ते अजूनही नारायण राणे साहेबांच्या सोबत आहेत, आमच्या श्याम सावंतांसारखे. आणि म्हणून आमची सगळ्यांची इच्छा होती की नारायण राणे साहेब आले असते तर संपूर्ण कोकण वन साईड झालं असतं. अशा प्रकारचं त्यावेळेला वातावरण होतं. तुमच्या मतदारसंघात यायचं खरं तर रायगड कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं, पण या कोकणातून आता शिवसेना कमी होताना पाहायला मिळतं. ह्याचं नेमकं मूळ कारण काय? तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा आणि तटकरेंचा वाद तर नेहमी चव्हाट्यावरच असतो, पण नेमकं कारण काय? ह्याच्या मागची कारणं काय? शिवसेना म्हणजे उभाटा कमी होत चाललेले आहे. आणि बाळासाहेबांची, एकनाथ शिंदे साहेब जे काय आमचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून शिवसेना आम्ही पुढं चाललेलो आहोत. आज जर पाहिलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ह्या दोन्ही मिळून 15 आमदार आहेत. ह्याच्यामध्ये आज आमच्या 8 आमदार आहेत शिवसेनेचे, 4 BJPचे आहेत, 1 उभाटाचं आहे, 2 राष्ट्रवादीचे आहेत. ही संख्याबळ आहे. ठाण्याला, पालघर अशाच प्रकारे म्हणजे ह्या कोकणामध्ये जी पूर्वीचं बाळासाहेब असताना जी काही शिवसेना मजबूत होती ती आता एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आम्ही मजबूत करतोय. आणि बऱ्याचशा ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही त्या शिवसेनेमध्ये जास्तीत जास्त कसे येतील ते आम्ही पाहतो. पण आता महायुतीतलं तुमचं जे भांडण आहे रायगडमधलं ते मिटलंय का? कारण की तुमच्या हातात जो रुमाल, जी तुमची स्टाईल मांडली जाते, तो रुमाल फिरवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यानंतर पालकमंत्री पद पण अद्याप फिरवण्याचा प्रयत्न नाही केला, खांद्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला. फिरवण्याचा प्रयत्न आम्ही केला. तो म्हणजे आमचा जो काकेमध्ये नेपकिन असतो त्या नेपकिनच्या पाठीमागं काही रहस्य आहे की गोरगरिबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या उराशी आणि काकेमध्ये घेतो, खांद्यावरती टाकत नाही वेटरसारखे. आणि त्यांनी जी आमची नक्कल केली ती मुळामध्ये चुकीची होती. एवढ्या मोठ्या माणसाने जर अशी नक्कल करतायत तर लोकांनी सगळ्यांनी त्यांना ट्रोल केलं की हे चुकीचं आहे.
कारण आम्ही कधी चुकीचं असं वक्तव्य पण केलं नाही आणि करत नाही. ज्या माणसाला महाराष्ट्रामध्ये एकही सीट नसताना ज्या पक्षाची आम्ही जी निवडून आणली, मग रविशेठ पाटील असतील, दळवे असतील, मी असेल, योगेश असेल, या सगळ्यांनी जीवापाड मेहनत केली आणि आम्ही त्यांना निवडून आणलं. आणि मग तिथेच जे काय त्यांनी आपल्या करामध्ये दाखवायला सुरुवात केली, त्यातनं हा वाद झाला. हा एका रायगड जिल्ह्यापुरता हा वाद आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही वाद नाही आहे. काही राष्ट्रवादी, BJP सगळे आमचे मित्र, आणि आम्ही तर कोकणामध्ये BJP आणि शिवसेना अत्यंत घट्ट पद्धतीने चाललेलं आहे. आता प्रवीण भाऊ दरेकर आलेले आहेत, आमचे गावाले आहेत, आमच्या तालुक्यातले आहेत, आमचे सुपुत्र आहेत रायगड जिल्ह्याचे आणि पोलादपूर तालुक्याचे. कुठले कार्यक्रम असेल काय असेल आम्ही एक दोघांना निमंत्रित करतो. परंतु काही लोकांची जी काय वागण्याची पद्धत आणि जी काय आहे ती आम्हाला नाही पटली, आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की बाबा तुम्ही तुमचा संसार करा, आम्ही आमचा करतो. पण गोगावले सर, यात पुढे जाऊन जर पाहिलं तर आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचं बिगुल जे ते वाजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ह्यात जो मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे तो म्हणजे राज ठाकरे कोणासोबत जाणार तुम्हाला काय वाटतं? कारण की या आधी तुमच्या भेटीगाठी राज ठाकरेंसोबत झालेल्या, त्यावेळेस शिवसेना होती, राज ठाकरे शिवसेनेत होते आणि तुम्ही शिवसेनेत होते. हे बघा, प्रश्न असा आहे, मी मगाशी सांगितलं, राजकारणामध्ये कधी कोण कुठं वळण घेईल हे सांगू शकत नाही आहे. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल. त्यामुळे राजकारणामध्ये आज कोणाचं सांगू शकत नाही. तरी पण जी एक वेळ होती राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येण्याची, ती त्यावेळेला जुळली नाही. तो आम्हाला असं वाटतंय आता जुळल असं दिसत नाही, वाटत नाही. त्यातूनही ते घरचे संबंध आहेत, नातेवाईक आहेत, काय सांगू शकत नाही. पण ते तुमच्यासोबत येतील का भाजपसोबत येतील? कारण की देवेंद्र फडणवीसांची पण भेट घ्यायला मिळतात आहेत, उदय सामंतांना पण भेटतात आहेत, एकनाथ शिंदेंना पण भेटतात, त्यामुळे ते येणार कोणासोबत? तसं जर पाहायला गेलं ते युतीमध्ये आल्यानंतर सगळ्यांच्या सोबत आले. लक्षात आलं का? ते कुठल्या पक्षामध्ये जाणार नाही, ते सोबत येतील. मग त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या सोबत येतील ना युतीमध्ये. त्यांचा पक्ष स्वतःचा आहे, स्वतंत्र पक्ष आहे, त्यालाही तेवढं वेटेज आहे आज महाराष्ट्रात आपण पाहिलं तर. त्यामुळे ते असा कुठला पक्ष कुठल्या पक्षाच्या ह्याच्यात मर्ज करतील असं नाही वाटत. अगदी शेवटचा प्रश्न आहे. खरं तर वर्धापन दिन आलेला आहे शिवसेनेचा, आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणधुमाळी सुरू आहे. कशी तयारी सुरू आहे वर्धापन दिनाची, आणि तिथून मग कानमंत्र पुढचा काय असणार आहे? वर्धापन दिनाचा गेली 3 वर्ष म्हणजे 2 वर्ष तर आम्ही हा वर्धापन दिन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करतोय. यावेळेलाही आमचा वरलीच्या त्या डोममध्ये तो वर्धापन दिन होणार आहे, आणि त्याची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे. आणि जो वर्धापन दिन पुऱ्या महाराष्ट्रातले मेन पदाधिकारी, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरातले सगळे पदाधिकारी आणि ग्रामीण भागातले आम्ही सगळे आमदार, खासदार, मंत्री, स्वतः एकनाथ शिंदे साहेब, हे सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होईल आणि चांगला होईल. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. ते होते मंत्री भरत गोगावले, ज्यांनी सविस्तर चर्चा जी आहे ती आपल्यासोबत केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.